अंजली दमानी यांच्या निशाण्यावर अजित पवारांविरोधात अमित शहा यांच्याकडे तक्रार करणार। अजित पवार यांनी मागितली माफी, भाषणाच्या ओघात वापरला होता अपशब्द। डेटा सेंटर उभारण्यासाठी मुद्रांक शुल्क माफी घेतल्याचा बनाव, चुकीची माहिती देऊन 40 एकर जमिनीचा व्यवहार फक्त 500 रुपयात, पुणे कथित जमीन खरेदी गैरव्यवहार बाबत दमानी यांचे नवे दावे। लाडक्या बहिणी महायुतीच्याच पाठीशी, उपमुख्यमंत्री शिंदेंचं नागपुरात वक्तव्य। पुण्यात महिलेनं केला पुरुषावर अत्याचार, वकील असल्याची बतावणी करून महिलेकडून धमकी। इस्लामी दहशतवादी डॉक्टर ओमरला निवारा देणारा अटकेत, निवारा देणं शोएबला भोगलं। दुबार मतदाराच्या मुद्द्यावरून आक्रमक ठाकरेंना दणका, किशोरी पेडणेकरच निघाल्या दुबार मतदार। मुंबईचं नाव बॉम्बे करून तिला बळकावण्याचा प्रयत्न, जितेंद्र सिंह यांच्या विधानावर राज ठाकरे आक्रमक, IIT संदर्भातील वक्तव्याचा केला निषेध। मुंबई नामांतराचं कर्तृत्व भाजपाचं, राज ठाकरेंचे आरोप हे फक्त फ्रीस्टाईल, भाजप प्रवक्ता नवनाथ बन यांचा ठाकरेंना टोला। शिर्डीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचं अपहरण, हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर आरोप। समता परिषदेला हवाय महात्मा फुले यांच्या पुण्यातल्या घराचा ताबा, बाबा आढाव यांच्या हमाल पंचायतीकडून समता परिषदेच्या मागणीला विरोध। उद्धव ठाकरे सेक्युलर झाले, MIMनं ठाकरेंना दिलं सेक्युलर झाल्याचं प्रमाणपत्र। नातेसंबंध बिघडले म्हणजे बलात्कार होत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट। चांदवडमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची 2 मुलांसह आत्महत्या, विहिरीत उडी घेऊन संपवलं आयुष्य। गांजा तस्करीत भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्षाला अटक, नागपूरच्या काटोलमधून 6 जण अटकेत, वैभव काळे असं भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षाचं नाव। मद्यधुंद तरुणीचा भर रस्त्यात धिंगाणा, कराड पाटण मार्गावर वाहनं अडवली। मुंबईवरील 26/11च्या हल्ल्याला 17 वर्ष पूर्ण, मरीन ड्राईव्ह इथल्या शहीद स्मारकावर आदरांजली, मुख्यमंत्री, पोलीस दलातले वरिष्ठ अधिकारी उपस्थित। उपद्रवी माकडांना पकडण्यासाठी नवी शक्कल, माकड पकडणाऱ्याला मिळणार 600 रुपये। आज 76वा संविधान दिन, देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन, संविधान जनजागृतीसाठीही विशेष कार्यक्रम। स्मृती आणि पलाशच्या संबंधात मिठाचा खडा, पलाशच्या जुन्या संबंधाची समाज माध्यमात जोरदार चर्चा। रोहित शर्मा असेल 2026च्या T20 विश्वचषकाचा चेहरा, ICCनं केलीये महत्त्वपूर्ण घोषणा। आज चंपाषष्ठी म्हणजेच खंडेरायाच्या कर्तृत्वाचा गौरव, जेजुरीगर भंडाऱ्याच्या उधळणीनं निघाला न्हाऊन।